जिल्ह्यातील शाळांमध्ये एक महत्त्वाचं शैक्षणिक अभियान सुरू होते। निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान हा उपक्रम 15 जुलै ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबवला जाणार आहे। उद्दिष्ट 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, भाषण आणि गणितात प्रावीण्य मिळवून देणे। जिल्ह्यातील 2120 शाळांमध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे। या उपक्रमाची माहिती 8 जुलैला जिल्हा परिषद पालघरच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे आणि शिक्षण अधिकारी उपस्थित होते। यामध्ये ठरवलं आहे की किमान 75% विद्यार्थी आवश्यक शिक्षण क्षमता गाठतील। हे अभियान 2 टप्प्यामध्ये राबवले जाणार आहे। पहिला टप्पा 15 जुलै ते 30 जुलै विद्यार्थ्यांचं वाचन, लेखन, भाषण आणि गणनावर मूल्यमापन। ह्यामध्ये 281 अधिकारी व कर्मचारी 4 दिवसात सर्व शाळांना भेटी देतील। चांगल्या शाळांना प्रशस्तीपत्र तर मागे पडलेल्या शाळांना सुधारणा संधी। सुधारणा न झाल्यास शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीत वर्ग केला जाईल। दुसरा टप्पा 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 45 दिवसांच्या विशेष कृती पुस्तिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर काम। यासाठी विनोबा ॲप वापरून विद्यार्थ्यांचे गुण व प्रगती ऑनलाईन नोंदवली जाईल। यामुळे मागे असलेल्या शाळांवर विशेष लक्ष दिले जाईल। शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा प्रशासनाचा हा मोठा प्रयत्न आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख, पालघर।